नमस्कार, मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी घेऊन आली आहे ढाबा स्टाईल सुक्कं चिकन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतला आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, मुठभर कोथिंबीर व 7 ते 8 पुदिन्याची पाने, धने, तीळ, जिरे, बडीशेप, त्यानंतर तमालपत्र, दालचिनी व चक्री फूल व समप्रमाणात कांदा व सुकं खोबरं हे भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर सुका मसाला आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। इथे मी 4 चमचे धने, 3 चमचे जिरे, 2 चमचे तीळ व 1 चमचा बडीशेप असं प्रमाण घेतलं आहे। सुका मसाला चांगला भाजून झाल्यानंतर आपल्याला हा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। त्याचसोबत कांदा व खोबरं याचं वाटण टाकायचं आहे। मी इथे घेतलेलं आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, मिरची, कोथिंबीर व पुदिना। हा हिरवं वाटण आपल्याला सेपरेट बनवून घ्यायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यात घालणार आहे अर्धा चमचा जिरे। जिरं छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया 4-5 कढीपत्त्याची पाने। त्यानंतर मी इथे घातला आहे 2 मध्यम आकाराचे उभे बारीक चिरून घेतलेले कांदे। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, फक्त तेलात थोडाफार परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे घातलं आहे जे आलं, लसूण, पुदिन्याचं वाटण। आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद। हळदसुद्धा तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे आपण घेतलेलं चिकन स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेऊन मग आपण याच्यामध्ये घालणार आहोत। हे जवळपास 500 ग्रॅम चिकन आहे। आपण हे चिकन या तेलात परतून घेऊया। हे चिकन बनवत असताना जास्त पाण्याचा वापर मी करणार नाही, तर जे प्लेटवर पाणी ठेवणार आहे त्या प्लेटवरच्या पाण्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, आपण याच्यानंतर काय करणार आहे, याच्यावर प्लेट ठेवणार आहे। अगदी 2 मिनिटानंतर परत परतून घेणार आहे चिकनला असं स्वतःचं पाणी येतं। त्या चिकनच्या स्वतःच्या पाण्यामध्ये चिकन चांगलं परतून शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा चिकन चांगलं शिजवून घेऊया। त्यामुळे काय होईल, चिकनला मीठ हे सगळीकडे अगदी व्यवस्थित लागेल। त्यामुळे चिकन पानसट लागणार नाही, तर चिकनला एक छान टेस्ट येईल। त्यानंतर आपण झाकण ठेवून घेऊया। बघा, इथे मिठाचं पाणीसुद्धा चिकनला सुटलं आहे आणि याच्यात आपल्याला चिकन चांगलं भाजून घ्यायचं आहे। चिकन छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे आपलं घरगुती लाल तिखट। चवीनुसार लाल तिखट इथं आपण वापरणार आहे। मी जवळपास इथे 3 चमचा लाल तिखट घातलं आहे। आता हे लाल तिखटसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊन आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। चिकन परतत असताना आपण मिठामध्ये पण शिजवून घेतलं। त्यानंतर आपण मिरची पावडरमध्ये सुद्धा तेलात परतून घेतलं आहे। त्यानंतर मी इथं घातलेलं आहे सुकं वाटण, जे आपण धनं, जिरं, तीळ, सुकं खोबरं व कांदा याचं जे वाटण केलं होतं ते वाटण आपण इथे घालून छान मिक्स करून घेणार आहे। मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बघा, आपण इथे छान तेल सुटलं आहे। मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर आपण याच्यावर काय करणार आहे, प्लेट झाकून घेणार आहे। त्यानंतर मी इथे घालते अर्धा लिंबाचा रस। लिंबाच्या रसामुळे चिकनला एक टेस्ट येते, वेगळी टेस्ट येते आणि मसाला छान परतून येतो। आणि मसाला कसा पाणी न वापरल्यामुळे चिकटण्याची शक्यता असते, त्यासाठी आपल्याला
लिंबू पिळायचा आहे। लिंबूमुळे काय होईल, मसाला कढईला चिकटणार नाही। आता मी इथे प्लेट ठेवून प्लेटवर पाणी ठेवते। या प्लेटवरच्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। थोडंफार पाणी वाफेमुळे चिकनच्या आत उतरतं, तर जे प्लेटवर गरम झालेलं पाणी आपण घालणार आहोत। मी जवळपास अर्धा ग्लासच पाणी इथे वापरलं आहे। या अर्धा ग्लास पाण्यावरच आपण हे चिकन शिजवून घेणार आहे। हे बघा, प्लेटवर जे पाणी ठेवलं आहे त्याच्या वाफेमुळे चिकनमध्ये पाणी आलं आहे। आता या पाण्यामध्ये चिकन चांगलं शिजून येतं। जर चिकन शिजत नसेल तर आपण एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये घालू शकता। पण प्लेटवर ठेवलेल्या पाण्यामध्ये जसं चिकन शिजतं तसं जे एक्स्ट्रा पाणी घालून शिजवू त्यामध्ये ती टेस्ट येणार नाही। यासाठी प्लेटवर झाकण ठेवून त्याच्यावरच पाणी ठेवून आपल्याला चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे। जवळपास आपलं चिकन इथे तयार झालेलं आहे। चिकन कढईला चिकटू नये यासाठी आपल्याला मध्ये मध्ये चिकन हलवत राहायचं आहे। हे बघा, चिकन छान शिजलेलं आहे। 2 पीसमध्ये हे कट होतं। त्यावर आपण घालणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अशा प्रकारे आपलं चिकन तयार आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।